मुट्ठी में कुछ सपने लेकर भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। नमस्ते चाम्स, नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? कसे आहात? इसको हम लोग विद रिस्पेक्ट टू वाई डिफरेंशिएट करते तो क्या आएगा? ये और इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन के बीच में भी क्या होगा भाई? यहाँ पे रिपल्शन होने वाला है। ये तो नहीं थी वो सुबह जो रातों को जिसकी खातिर चले, कटता नहीं है ये रास्ता, लोग होते नहीं कम ये फासले, पर कम होंगे बढ़ते रहेंगे ये हौसले, ये हौसले, ये हौसले, ये हौसले। रातों को जिसकी खातिर जगे, मिलके मिटाए जिसके अंधेरे हमने चुराए। नमस्कार, हॅलो एव्हरीवन. माझं नाव निरंजन आहे. मी सिमेन्स मध्ये सॉफ्टवेअर डिव्हिजन मध्ये काम करतो ऍज अ ग्रुप एआय प्रोडक्ट मॅनेजर. सो सिमेन्स मध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर डिव्हिजन्स आहेत जे इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर्स बनवतात. माझी टीम त्याच्यामध्ये एआय इंटिग्रेट करते फॉर इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन्स. माझा एज्युकेशनल बॅकग्राऊंड इज अंडरग्रॅड इन केमिकल इंजिनिअरिंग फ्रॉम ICT और UDCT आणि देन आय केम टू डू माय PhD इन टेक्सास A&M. माझा PhD thesis was in developing AI and machine learning frameworks for engineering applications. So very similar to what I do today. And I want to say ki welcome to the Aimers Academy. तुम्हाला एक खूप छान opportunity मिळाली आहे. And I want to really encourage you that this is a very important and pivotal time in your life where in these 2 to 3 years, if you zone in, have the right mentors, if you put in the right hard work, तुमचं लाईफ पुढे खूपच गतीने पुढे जाणार आहे. So by the time you are 30 years old, you might have achieved your dreams or even more than that. And so I say all the best for that. Thank you. नमस्कार, माझं नाव अक्षता गुजर आहे आणि मी एक
केमिकल इंजिनियर आहे. 2018 मधून माझं ICT मुंबई येथून ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि सध्या मी इंटरनॅशनल सेल्स अँड मार्केटिंग या रोलमध्ये काम करतेय. मला जवळजवळ 7 वर्षांचा वर्क एक्सपिरियन्स आहे फार्मास्युटिकल आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे एमर्समध्ये. काही वर्षांपूर्वी मी स्वतः या फेजमधनं गेलेली आहे आणि आय कॅन टोटली अंडरस्टँड जो काही स्ट्रेस, प्रेशर असतो पालक आणि मुलं या दोघांनाही कोणीतरी गाईड करायला पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं या फेजमधून जाताना. आमचा हाच प्रयत्न असेल की आम्ही जे काही शिकलोय ते आम्ही तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करू त्याचं, ॲज वेल एज ज्या चुका आम्ही केल्या आहेत ती मुलं नको करू देत आणि त्याच्यातून काहीतरी बेटर शिकू देत, हा सुद्धा आमचा प्रयत्न राहील. दॅट्स इट. वेलकम टू एमर्स अँड ऑल द बेस्ट. Hello everyone, my name is Pawan, born in Chandrapur, Maharashtra. I did my engineering from ICT, majored in chemical engineering. Then I did my management from Jamnalal Bajaj, majored in finance. Currently, I'm working in Dubai, in the company named Gaia Healthcare, in manufacturing for plastics and home care products. One of the key stone in my career, I would say, is engineering, because I've met so many wonderful people. I've gained a different perspective altogether. So I believe when you start your career, you should always focus on getting in the good colleges, because not only it will provide you with a good education, but also it will provide you with a good environment where you will thrive and do better. So welcome to AMS. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निपुण जगताप आहे. मी मूळचा अमरावती या जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं शिक्षण ICT या कॉलेजमधून केमिकल इंजिनिअरिंग ब्रांचमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी 2 वर्ष इंडियामध्येच काम केलेलं आणि नंतर मी जर्मनीला गेलेलो माझं मास्टर्सचे एज्युकेशन करायला. मागच्या काही 2 वर्षांपासून मी जर्मन एरोस्पेस सेंटरमध्ये ऍज अ सायंटिस्ट काम करत होतो आणि आता एका कन्सल्टिंग फर्ममध्ये टेक्नॉलॉजी एक्सपर्ट म्हणून काम करत आहे. मला असं वाटतं माझ्या 2 वर्षाची मेहनत म्हणजे 11वी आणि 12वी मध्ये केलेली मेहनत नी मला खूप जास्त मदत झालेली आहे एक छान इन्स्टिट्यूट भेटण्यामध्ये, एक छान सपोर्ट भेटण्यामध्ये. त्यामुळे खूप अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा आणि कसून मेहनत घ्या. काही लागलंच तर आम्हाला बिलकुल सांगा. वेलकम टू एमर्स इन्स्टिट्यूट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश सांदाळे आणि मी तुमच्यासारखाच एक लहान टाउन मधून आलेलो आहे. मी माझी बॅचलर्स केली एक भारतातल्या काय जगातल्याच प्रख्यात म्हणा संस्थेतून, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई. आणि मी तिथे पोहोचलो कसा तर JEE मेन्स किंवा आपल्या एंट्रन्स टेस्टमुळे. सध्या मी सिनियर मॅनेजर आहे एका MNC मध्ये आणि तुम्हालाही जर ही स्वप्न फॉलो करायची असतील तर तुम्हाला ही राईट गायडन्सची गरज लागणार आहे. कारण मोठ्या शहरांची मुलं जी एक्झाम्स क्रॅक करतात ती काय त्यांच्या फक्त हार्डवर्कमुळेच नाही तर करेक्ट गायडन्समुळे पुढे जातात. आणि एमर्स क्रिएटेड बाय शुभम वीर हे तुम्हाला नक्की मदत करेल, कारण इथे डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ मधली ट्युटर्स तुम्हाला हेल्प करणार आहेत. हॅलो एव्हरीवन, माझं नाव शुभम रामपल्लीवर आहे. मी सध्या हाँगकाँगमध्ये एका व्हेंचर कॅपिटल कंपनीत काम करतो. माझं काम बेसिकली स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आहे. तुम्ही शार्क टँक बघितला असाल. शार्क टँकमध्ये जे होतं बेसिकली समवॉट सिमिलर वर्क. मी स्टार्टअप्स शोधतो, त्याच्यावर अनालिसिस करतो आणि मी मग इन्व्हेस्टमेंट्स करतो. हे फंडामेंटल बिझनेस मॉडेल आहे. मी माझं केमिकल इंजिनिअरिंग केलं होतं ICT मुंबई UDCT मधून. त्यानंतर मी रिलायन्समध्ये काम केलं जवळपास 4-4.5 वर्ष आणि नंतर मी हाँगकाँगला आलो या कंपनीसोबत काम करायला. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू एमर्स अकॅडमी
आय थिंक पुढचे काही वर्ष तुमच्या आयुष्यातले खूप आवश्यक आणि इम्पॉर्टंट टाइम असेल. सो बी फोकस, जस्ट try to be concentrated on working on everything that has been taught to you. Just make sure that तुमचा जो पूर्ण वेळ आहे तो अभ्यासात जाईल without any distractions. And I am sure की योग्य मेंटर असताना तुम्ही खूप चांगलं करा. बेस्ट ऑफ लक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव श्रीजित पाटील आणि मी विटा या शहरातून आहे, सांगली जिल्ह्यामधील विटा या शहरामधून आहे. आणि माझं शिक्षण हे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं असून मी कराड गव्हर्नमेंट मधून पासआउट आहे 2016चा. आणि सध्या मी बीएमसी मध्ये बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये सब इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. गेली 6 वर्ष झाले मला इथे. आणि आता तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे की मी एकदम गावातून शिकलेलो आहे. म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण माझं विटा या गावातूनच झालेलं आहे आणि त्यानंतर इंजिनिअरिंग सुद्धा कराडमधूनच झालेलं आहे. तरी पण म्हणजे कशा पद्धतीने तुमचं पुढचं हे असायला हवं यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं जे बेसिक आहे ते कधी सोडू नका. बेसिक पासून म्हणजे 11वी 12वी हा पूर्ण आपल्या आयुष्याचा बेस असतो. 11वी 12वी इंजिनिअरिंगसाठी महत्वाचा, खूप महत्वाचा हे आहे, एक पाया आहे 11वी 12वी इंजिनिअरिंगसाठी. कारण मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय पुढे आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये खूप उपयोगाचे असतात. 11वी 12वीचा आपल्याला फायदा म्हणजे पुढे ज्या एक्झाम येतात, गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे येतात, तिथं मॅथ्स वगैरे सर्व गोष्टी लागतात. तर ते 11वी 12वी मध्ये जे आपण शिकतो त्याचा फायदा आपल्याला अल्टिमेटली तिथे होऊन जातो. म्हणजे 11वी 12वीचा बेस जर तुमचा नीट असेल तर तुम्हाला पुढे ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स येतात, एमपीएससी यूपीएससीच्या म्हणा कोणत्याही एक्झाम येतात, त्याला खूप फायदा होतो. मला सुद्धा त्याच याचा फायदा झाला आहे. त्यामुळे जे करायचं आहे पुढचा विचार करू नका मला काय मिळेल, कुठे मिळेल, काय मिळेल. खरं जे आता जे बेसिक आहे ते एकदम क्लिअर करण्याचा आणि एक कन्सेप्च्युअल अभ्यास करायला शिका. कारण पाठांतर नुसतं करून काही होत नाही. जे कन्सेप्च्युअल आहे, आता तुम्हाला जे शुभम सर आहेत, शुभमवीर सर आहेत, ते तुम्हाला बेसिक पासून सर्व सांगतील कशा पद्धतीने करायला हवं, काय हवं. एमर्स जी अकॅडमी ते स्टार्ट करतायत त्यांचं बेसिक आम्हाला माहिती आहे. आम्ही सर्व एकत्र अभ्यासाला वगैरे होतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे. त्यांचं कन्सेप्च्युअली पूर्ण शिक्षण शिकवणं असेल त्यांचं. आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा आत्ता नाही तुम्हाला समजणार. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग पासआउट व्हाल, ते सर्व व्हाल, तेव्हा तुम्हाला कळेल की म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अभ्यास करत असाल, हे असाल, तेव्हा तुम्हाला त्याचा काय फायदा आहे ते तेव्हा समजेल. त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागा. आणि एमर्स मध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. आणि वीर सरांसारखंच तुम्ही पुढे अशीच प्रगती करत राहाल आणि अशीच मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद. At the end, everything's gonna be all right. And in my words, हिंदी फिल्मों की तरह लाइफ में भी अंत में सब कुछ ठीक हो जाता है. और अगर ठीक ना हो तो वो अंत नहीं है. पिक्चर अभी बाकी है मेरे पास.